मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण घेऊनच परत येणार अशी घोषणा केली होती। अखेर ही घोषणा खरी ठरली। मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीने विजय उत्सव साजरा करण्यात आला। सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड येथील वजीराबाद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत, फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत विजय उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शहरातील मराठा समाज मोठ्या संख्येने या आनंद उत्सवात सहभागी झाला होता। आमची लढाई पूर्ण झाली आणि तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ इथे एकत्र जमलो आणि गुलाल उधळून आम्ही आमचा आनंद इथं साजरा केला। आज मुंबईमध्ये जशी मुंबई जाम झाली आणि त्याची धडकी घेऊन लवकरात लवकर रात्रीतून आमचा GR काढून मराठा आरक्षण दिलं आणि जरांगे पाटलाचा हा लढा विजयी झाला, ज्याचा आनंद आज प्रत्येक गावात, खेड्यापाड्यात, प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये इथं साजरा करत आहोत आणि त्याचाच म्हणून आम्ही इथं सर्वजण इथं आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत। या यशस्वी लढ्यामागे मनोजदादा जरांगे आणि सर्व महाराष्ट्रातला मराठा समाज या ठिकाणी म्हणजे आंदोलन करत होता आणि ते आंदोलन आज साध्य झालेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे, पण हे मराठा समाजाला जे आरक्षण भेटलंय, जो सरकारनं GR काढलेला आहे, हा GR उद्या कोर्टामध्ये सुद्धा टिकला पाहिजे, ही जबाबदारी सरकारची आहे। त्यामुळं जो काही निर्णय सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेला आहे, हे मराठा समाजाला आज आनंदोत्सव जरी साजरा करत असला मराठा समाज आणि उद्या जर हा GR काढलेला टिकला नसला कोर्टामध्ये, तर हा उद्रेक सरकारला सहन होणार नाही, पेलणार नाही आणि मराठी हा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाहीत। या ठिकाणी मराठा समाज आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आनंदोत्सव साजरा करतो। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।